श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। 60,000पेक्षा अधिक मतदारसंख्या असलेला मुस्लिम समाज यंदाच्या मध्य नाशिक मतदारसंघाचा आमदार ठरवेल असं चित्र सध्या तरी आहे। मतदार यादीचा अभ्यास केला असता मध्य नाशिक मतदारसंघात जवळपास 67,253 इतके मुस्लिम समाजाची मतं आहेत। यात देशमुख, पटेल, शहा, इनामदार या आडनावांची मते मोजण्यात आलेली नाहीत। एका सर्वेक्षणानुसार सगळ्याच मुस्लिम मतांचा विचार केला तर या मतदारसंघात तब्बल 89,335 इतकी मुस्लिम समाजाची मते आहेत। मुस्लिम समाजाची वाढती मतदारसंख्या बघता पुढच्या पंचवार्षिक काळात या मतदारसंघात मुस्लिम समाजाचा आमदार होण्याची दाट शक्यता आहे। एकीकडे मुस्लिमांची एकजूट होत असताना दुसरीकडे हिंदू मतदार एकवटत असल्याचं दिसत नाहीये। त्यातूनच मुस्लिम समाजाच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत। या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत उबाठा गटाचे राजाभाऊ वाजे यांना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्यापेक्षा 3,806 मतं जास्त मिळाली होती। त्यामुळे उबाठा गटाने विधानसभेतही या मतदारसंघावर दावा केला होता। वास्तविक लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात उबाठामुळे नव्हे तर मुस्लिम मतदारांमुळे वाजे यांना लीड मिळालं होतं। मुस्लिम समाजाने प्रथमच एकजूट होऊन मतदान केल्याने त्याचा थेट फायदा वाजेंना झाला। त्यात मागासवर्गीय समाजाची बहुतांश मतेही महाविकास आघाडीच्या पारड्यात बसतात। हीच बाब आता निवडणुकीची रणनीती म्हणून ठरवत महाविकास आघाडीने मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदारांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे। मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदारांनी एक गठ्ठा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एक गठ्ठा मतदान केल्यास महायुतीला केवळ नाशिकमधूनच नव्हे तर तब्बल 23 मतदारसंघातून फटका बसू शकतो। और हमारा कैलकुलेशन बहुत अच्छा है कि 80,000 मुस्लिम वोट, 50-60 दलित भाई के SC/ST के वोट, ये सारे मिलके हम इस चुनाव में जीतने जा रहे हैं इंशाल्लाह। और मेरी पूरी लड़ाई जो है ये देवयानी फरांदे जो भारतीय जनता पार्टी की उम्मीदवार है उससे है। मैं आप लोगों से वोट का और मदद का और साथ देने का की रिक्वेस्ट करता हूँ। आप लोग मेरे साथ में उतर आए। इंशाल्लाह चुनाव जीतने के बाद बहुत सारे मुद्दों पे मुझे लड़ाइयाँ लड़नी है और हर दिन मैं रोज़ खुलासे करूँगा और मैं अपनी बात रखूँगा। अब ज़रूर सुने। अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छे दौर से हम लोग गुजर रहे हैं चुनाव के, तो आप लोग मदद करें। अल्लाह हाफिज़। आता मध्य मतदारसंघामध्ये अशी आहे परिस्थिती का आमच्या जे खात्रीचा जे विश्वासाचा माणूस आहे ते वसंत गीते आणि त्यांच्यावर वसंत गीतेवरच आम्हाला पक्का विश्वास आहे। तो आमच्या मतदारसंघामध्ये जनताला सहकार्य करणारा तोच वसंत गीते साहेब आहे। याच पार्श्वभूमीवर मध्य नाशिक मतदारसंघात हिंदू मतदारांना एकवटण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत। अभी नहीं तो कभी नहीं, बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है हे नारेही दिले जात आहेत। आप मुझे बताइए, आदिवासी जब एकजुट रहेगा तो उसकी ताकत बढ़ेगी कि नहीं बढ़ेगी? ताकत बढ़ेगी कि नहीं बढ़ेगी? अलग अलग जातियों में टूटने से आप सोचिए कमजोर हो जाएंगे कि नहीं हो जाएंगे। इसलिए मैं कहता हूं, एक है तो सेफ है, एक है तो या पार्श्वभूमीवर हिंदू मते न एकवटल्यास मुस्लिम समाज ठरवेल तो आमदार होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक।